ललितबंध प्रा. चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून जीवनयोगी महाकवी नावाचा लेख. कालिदासाच्या हृदयात विराग आणि अनुराग उमामहेश्वराप्रमाणे एकजीव होऊन नांदत होते. जीवनाच्या धुंद विलासातही शाश्वत सत्यावरील दृष्टी त्याने ढळू दिली नाही. किंबहुना विरक्ती आणि अनुरक्ती यांचा समन्वय साधून त्याने जीवनयोग आचरिला. सायंकाळच्या वेळी उज्जयिनीतील प्रासादांच्या गच्चीवरून येणाऱ्या पुरवधूंच्या कचगंधाने बेभान होणारा, उत्तर रात्री विकारवश अभिसारिकांचे पथ न्याहाळणारा, पुष्पासवाच्या धुंदीत संगीताचे आलाप घुमविणारा आणि यौवनाच्या किमयेचे बहुविध दर्शन घडविणारा कालिदास त्याच्या अंतर्मनात सदैव एक पवित्र तपोवन होते. त्या तपोवनात प्रेय आणि श्रेय यांची अभिभक्त साधना चालू होती. तिथे विकार विचारांत परिणत होत होते. कामजीवनाचे सामगायन गात होता. वासना सृजनांची अर्चना बनली होती. मला वाटते शाकुंतल आणि कुमारसंभव ही कालिदासाच्या जीवनयोगाची प्रतीके आहेत. त्यात जीवनातील प्रमत्त वसंत, उत्तप्त ग्रीष्म, आर्द्र वर्षा आणि प्रसन्न शरद आहे. कालिदासाचा वसंत ग्रीष्मात होरपळून नष्ट होत नाही. भाजलेल्या उरात शरदाची मंगल स्वप्ने खेळवीत तो वर्षेला आवाहन करीत आहे. त्यांच्या उमेला महेश्वराचा ध्यास आहे. अशोक कर्णिकारांचे अलंकार लेवून बालारुणासारखे वस्त्र परिधान करून, बकुळमालेची मेखला चढवून शिवाच्या पूजेसाठी आलेली उमा हातातील नीलाकमलाने खोडकर भ्रमरांना दूर उडवीत आहे. फुलांनी डवरलेल्या पल्लवींनी लतेसारखे तिचे रूप, पण तिचे अंतरंग भस्मभूषित शिवरूपाने रंगले आहे. तिच्या तनामनाने त्या मृत्युंजयाची पूजा बांधली आहे. पण कालिदासाने या विकारी अनुरागाला शिवपूजनाचे समाधान दिले नाही. ग्रीष्मातील धरतीप्रमाणे जेव्हा उमेने दारुण तप केले, तेव्हा स्नेहार्द वरुणाप्रमाणे शिवानेच आपण होऊन उमेचे पाणी ग्रहण केले. देवांच्या विजयासाठी आवश्यक असणाऱ्या कुमारसंभवाची, शुभंकर पौरुषाच्या उदयाची कालिदासाने निर्माण केलेली ही पार्श्वभूमी कालिदासाला रंगेल मानणाऱ्यांना कालिदास समजलाच नाही. कालिदासाच्या वाङ्मय विश्वात केवळ नायिकांचे चित्रणच मनोवेधक आहे हा समजही अज्ञानजन्य आहे. त्याचा रघुवंश तर केवळ आदर्शानुगामी पौरुषाचे चित्रण करण्यासाठीच तयार झाला आहे. त्याचे पौरुष तपाचा आदर करणारे आहे. निग्रह आणि अनुग्रह या दोहो-गुणांनी युक्त आहे. ते तपोवनात विनीत वेशाने प्रवेशते आणि आर्तत्राणासाठीच शस्त्र उगारते. अनुत्सेक खलू विक्रमालंकार ही त्याची वृत्ती. जीर्ण जडाचा प्रलय करणारे तांडव आणि नवसृजनाच्या महोत्सवात रंगणारे लास्य या उभय विश्वरूपात कालिदासाचे मन प्रकटले आहे. त्याच्या कामार्धाची गंगा धर्माच्या तीरांनी बद्ध होऊन मुक्तीच्या महासागराकडे धाव घेत आहे आणि तिला संगमाहूनही वहनाचे वेड अधिक आहे.
मला त्याच्या मातापित्यांची नावे आठवतच नाहीत. त्याच्या गुरूचेही नाव आठवत नाही. मालिनीच्या तीरावरील एका तपोधनाच्या आश्रमात त्याला मी प्रथम पाहिले. 2 सहस्त्रके लोटली असतील, पण अजूनही माझी स्मृती धूसर झाली नाही. नदीचा रम्य परिसर, घनदाट आम्रराजी, बहरलेल्या मोगऱ्याच्या वेली, कुटिरांपुढे निवार वाढलेले हरिणे बागडतायत, मोर नाचतायत आणि साऱ्या तपोवनात पावित्र्यानी प्रसन्नता दाटली आहे. कालिदास इथेच वाढला, इथेच शिकला. स्वयंप्रज्ञा, रसिकता, विनय आणि श्रमशीलता यांचे पाथेय घेऊन तो आला आणि गुरुदेवांच्या चरणापाशी बसून त्याने जीवनयोग प्राप्त केला. त्याने वेदांचे अध्ययन केले, पण वेदांतील कर्मकांडापेक्षा उपनिषदांतील विराट जिज्ञासेनेच त्याला भारून टाकले. षड्दर्शनांचा आणि व्याकरणादी वेदांगांचाही त्याने अभ्यास केला, पण चिंतन आणि अनुभूती यांचे सातत्य त्याने सोडले नाही. नाट्यशास्त्र आणि साहित्यशास्त्रही त्याने आत्मसात केले, पण व्यापक अनुभूती, सर्वंकष रसिकता आणि भासादींची मौलिक प्रतिभा यांचीच त्याने कास धरली. अर्थशास्त्र, धनुर्वेद आणि राजनीतीही त्याने पचवली, पण विशाल कल्याणभावनेतून नि कर्तव्याच्या जाणीवेतून निर्माण होणारी प्रजानुरंजकता हाच त्याने राजनीतीचा अंतिम निकष मानला. ज्योतिषशास्त्रातही तो पारंगत झाला, पण आकाशातील अजर अमर काव्याचा आस्वाद तो आसुसलेल्या दृष्टीने घेतच राहिला. तपोवनात गौतमीसारखी वत्सल तपस्विनी प्रियंवदा नि अनसूया यांसारख्या अल्लड ऋषीबाला, शांग्रव नि शारदत्त यांसारखे सच्छील ऋषिकुमार यांच्या पवित्र सहवासात त्यांचे अंतर्जीवन उजळले. जीवनातील शाश्वत आनंदाची पहाट त्यांच्या हृदयात फाकू लागली आणि प्रेयश्रेयाच्या विवेकातून त्याचा सौंदर्यात्मक जीवनयोग सिद्ध झाला. एके दिवशी भारावलेल्या मनाने त्याने त्या तपोवनाचा निरोप घेतला आणि जीवनाची अनंत साधना आचरण्यासाठी तो बाहेर पडला. त्याच्या प्रतिभेच्या सुगंधाने राजसत्ता व राजवैभव यांना आकर्षून घेतले आणि लवकरच तो उज्जैनीचा राजकवी झाला. साधनेला स्वारस्य लाभले आणि राजकवी राजसभेच्या मर्यादा ओलांडून लवकरच कविकुलगुरू बनला. राजकाजासाठी आणि अंतरात सौंदर्य दर्शनाचा हेतू बाळगून तो हिमालयातून दक्षिण सागरापर्यंत भटकला. रामगिरीच्या माथ्यावर उभे राहून पर्याकुल दृष्टीने आषाढ घनांचे स्वागत करणारा तो महाकवी मला वारंवार आठवतो. वर्षेचे त्याला अत्यंत वेड. सृजनाचे गाणे गुणगुणत मनाच्या उंबरठ्यावर हळुवार पाऊल टाकणाऱ्या यवनाप्रमाणेच तो वर्षेच्या विलासातही बेहोश होत असे. पर्वतांच्या गुहांतून घुमणारी घनगर्जिते, वेळूच्या बनात बासरी वाजविणारा वारा, अंधाराचे हृदय विदारण करणाऱ्या विजा, प्रथम वृष्टीतील धुंद सुवास आणि मातीतून डोकावणाऱ्या बीजांची हिरवी गीते त्याने पुन्हा पुन्हा अनुभवली आहेत. पावसाच्या पहिल्या सरीत न्हाऊन निघालेल्या जमिनीतून केळफुलांच्या लालसर कळ्या रूप धरू लागल्या की त्याला धरती विवाहहोमाच्या धुराने डोळे लाल झालेल्या सलज्ज नववधूसारखी भासत असे. आपल्या भरत यात्रेत त्याने निसर्गश्रीचे सौंदर्य
तनामनाने लुटले. आकाश गंगेने विभागलेल्या शरदातील नक्षत्रखचित आकाशाप्रमाणे रामसेतूने विभागलेला फेसाळणारा नीलधवल महासागर पाहून त्याचे मन हरखून जाई. जनस्थानातील आंब्याच्या आणि जांभळाच्या राईत तो कितीतरी वेळ विसावे. गोदेच्या परिसरात अकारण भटकताना तो अन्यमनस्क होई आणि तेथील भूमीच्या अणुरेणूतून त्याला रामाच्या भावविव्हल हृदयाचे दर्शन घडे. तो कधी पर्वताच्या माथ्यावरील कुड्यांच्या फुलांचा सुगंध अनुभवून धुंद होई, तर कधी गुहात लपलेल्या भयभीत अंधाराकडे पाहून हसे. जास्वंदीच्या फुलासारखी सायंकाळ गत धवेप्रमाणे उदास दिसणारी, दिवसाची फिकट चंद्रलेखा छायांतून निथळणारे, प्रियेच्या स्पर्शासारखे कोवळे चांदणे, शरदातील धुसर अभ्रांतून डोकावणारे निळे आकाश, सायंकाळच्या वेळी सुखस्वप्नांप्रमाणे भिरभिरत जाणारी बलाकमला, शंकराच्या विकट हास्यासारखी कैलासाची गहन गुढशुभ्रता, किन्नरांच्या रंगमंदिरांतील पडद्यांसारखे विविधरंगी विरळ मेघ, विरहिणीप्रमाणे भासणारी शिशिरातील कमळे आणि अंतर्मनातील अशुभ सूचनांप्रमाणे रात्री घरांवर घुमणारे पारवे, अशी अनेक निसर्ग दर्शने कविमनांतील भाववृत्तीशी समरसून अवतरली आहेत. चिरयौवना उर्वशीप्रमाणे ऋतुचक्रांतून रूपे बदलीत धावणाऱ्या निसर्गश्रीचा प्रत्येक आलोक, प्रत्येक पदविन्यास कालिदासाने शब्दांतून साकार केला आहे. त्याच्या निसर्गदर्शनाची सूक्ष्मता, विविधता आणि सौंदर्यमयता विश्वसाहित्यात अजोड आहे. तो सौंदर्ययोगी होता. सौंदर्य हेच त्याचे जीवन बनले होते. त्याला सर्व चराचर सृष्टी सौंदर्याने भारलेली दिसे. त्याच्या दृष्टीत कधी लावण्याच्या कोवळ्या उन्हात पंख निथळीत बसलेल्या पाखरांच्या डोळ्यांतील लाघव येई, तर कधी गगनाला गवसणी घालणाऱ्या गरुडाच्या दृष्टीतील गौरव येई आणि तो सदैव सौंदर्य टिपून घेई. निसर्ग आणि मानवी मन यांत त्याला संपूर्ण सुसंवाद दिसे. निसर्गातील सौंदर्य मानवाच्या चित्रणाला केवळ पार्श्वभूमी म्हणून त्याने कधी वापरले नाही. त्याचा निसर्ग सजीव आहे, भावमान्य आहे. त्याच्या काव्यात निसर्ग भावप्रतिमांच्या रूपातच अवतरतो. किंबहुना कालिदासाचा सौंदर्यलोलूप आत्मा निसर्गाच्या विराट आत्म्याला मिठी मारण्यासाठी सदैव अधीर असे. निसर्गाशी तो संवाद करी, निसर्गाला तो आपली सुखदुःखे निवेदन करी आणि निसर्गाच्या सहवासात मी पण विसरून जाई. तो कुणाशीही मिळून मिसळून वागे. काही क्षणांच्या सहवासातच इतरांना त्याच्या सौजन्याचा आणि सौहार्दाचा प्रत्यय येई. मित्र हे जीवनातील सुखदुःखांच्या व्यक्तीकरणाचे ठिकाण आहे, असे त्याचे स्वानुभवाचे मत होते. न खलु प्रेम चलम सृहजने असा मैत्रीच्या दृढतेचा सिद्धांत त्याने सांगितला आहे. गृहस्थ धर्माला त्याने सर्वोच्च स्थान दिले आहे. गार्हस्थ्य ही विकासाची प्रयोगशाळा आहे, असे त्याचे मत होते. लहान मुलांचे तर त्याला विलक्षण वेड. त्यांच्या निरागस हास्याने आणि मनोज्ञ लीलांनी त्याचे देहभान हरपून जाई. त्यांना तो अंगाखांद्यावर खेळवी, गोष्टी सांगे, गाणी म्हणून दाखवी आणि तऱ्हेतऱ्हेची खेळणीही करून देई. तो संयमाने वागे, संयमाने बोले. संयम हा त्याच्या जीवनाचा आणि कलेचाही
प्राणदूत विशेष आहे. त्याच्या वाणीतील लाघव आणि आचरणातील प्रसन्न मार्दव सर्वांना मोहून टाकीत असे. त्याची जीवनाविषयीची रसिकता अपार होती. त्याचे जीवन ही एक आनंद यात्रा होती. त्याचमुळे उशेलाही लाजविणारा उल्हास त्याच्या शब्दाशब्दातून ओसंडत असे. कालिदास शैव होता. तो विश्वातील रुद्रतेचा अन शिवतेचा पुजारी होता. हलाहल पचवून चांदणे बरसणाऱ्या चंद्रमौली शिवाचा तो अनन्य भक्त होता. कृष्ण सर्पांनाही निर्विष बनवून गळ्यात वागवणारा, उत्तुंग कैलासाच्याही माथ्यावर पाय रोवणारा आणि आल्हादिनी उमेला हृदयात स्थान देणारा मृत्युंजय शिव त्याला मानवी जीवनाचे परम ध्येय वाटे. वागर्थाप्रमाणे संपृक्त असणाऱ्या उमामहेशांना त्याने अनेक वार भक्तिभाराने वंदिले आहे. किंबहुना साऱ्या विश्वातच त्याला उमामहेशाचा एकात्म प्रीतीचा साक्षार होई. गंगा यमुनांच्या संगमातही क्वचिच्च कृष्णोरगभूषणेव भस्मांगरागा तनूरीश्वरस्य असे मंगल शिवदर्शन त्याला घडत असे. कालिदासाच्या जीवनात सरस्वती व लक्ष्मी यांनी सवतीमत्सर केला नाही. त्याच्या जीवनातील क्षणोक्षण सुखाने ओथंबलेला होता. त्याने मानवी मनाचे तळापासून आलोडन केले, पण जीवनातील वास्तव कटुतेचा स्पर्शही त्याच्या दृष्टीला झाला नाही. तो विंध्याच्या परिसरात अनेकदा भटकला, पण गिरिजनांच्या झोपडीत कधी जिज्ञासेने शिरला नाही. फुलांसारख्या कोवळ्या हरणाच्या शरीरात घुसणारा व्याधाचा तीक्ष्ण बाण पाहून त्याच्या हृदयातील सारी सहानुभूती हिंसेचा निषेध करू लागली. पण सामान्य माणसाच्या घरट्यात शिरून त्यांच्या सुखदुःखांचा विचार त्याने केला नाही. त्याचे मन सदैव अलका आणि अमरावती यांच्या दिव्य वातावरणात वावरत असे. कदाचित उज्जयिनीचा प्रभू प्रजानुरंजनात तत्पर असेल. कदाचित त्या सुवर्णयुगात प्रत्येक जीव सुखशांतीने नांदत असेल आणि पूर्णतेची स्वप्ने रंगवीत असेल. कदाचित ती रंगीबिरंगी स्वप्नेच कवीच्या संजीवक स्पर्शाने साकार होऊन त्याच्या साहित्यात एकवटली असतील. रूप, रस, गंध, नाद, स्पर्श या सर्व संवेदनांतून त्याने सौंदर्याचे पान केले आणि साहित्य, संगीत, चित्र, नृत्य आणि शिल्प अशा अनेक ललित माध्यमांतून त्या सौंदर्यानुभवांची अभिव्यक्ती केली. त्याचे साहित्य आज आपल्या हाती आहे. संगीत आणि नृत्य केवळ स्मृतिरूपाने उरले आहे आणि चित्रशिल्प कालाच्या कठोर कराने पुसून टाकले आहे. एकाच कुसुमपात्रातून प्रियेला मधू पाजणारा भ्रमर, स्पर्शसुखाने डोळे मिटून घेतलेल्या मृगीला शिंगाने खाजवणारा कृष्णसार, कमळपरागांनी सुगंधी झालेले पाणी आपल्या सोंडेने हत्तीला पाजणारी हत्तीण, अर्धवट चावलेला मृणाल चक्रवाकीला देणारा चक्रवाक ही प्रेमाची प्रतीकचित्रे तो आपल्या कुशल कुंचल्याच्या एका फटकाऱ्याने चितारीत असे. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी कमळकळी हळूहळू उमलावी तसे कुंचल्याच्या किमयेतून क्रमाक्रमाने फुलत गेलेले त्यांचे ते अमर चित्र अदृष्टावस्थेतही मला वेड लावते. मालिनीचा प्रसन्न प्रवाह वाहतो आहे. तीरावर हिरवे मार्दव बहरले आहे. वाळूत हंस मिथून
विसावले आहे. जवळच हिमालयाची धवल शिखरे आहेत. तपोवनात झाडांवर वल्कले वाळत आहेत आणि एक कृष्णसार आपल्या शिंगाने हरिणीच्या डाव्या डोळ्याच्या कडा खाजवीत आहे. शिंगाचा थोडासा धक्का लागला तरी डोळा फुटेल, पण त्याच्या हृदयातील सारे हळुवारपण त्या शिंगाच्या टोकावर उतरले आहे. ही श्वास रोधून अनुभवायची पार्श्वभूमी चितारल्यावर कालिदासाने लतासिंचनाने श्रांत झालेल्या शकुंतलेचे अमर चित्र चितारले होते. शकुंतलेची अनेक चित्र त्याने रेखाटली होती. तपोवनातील प्रमत्त यवना शकुंतलेपासून तो वसने परी धुसरे वसना नियमक्षाममुखी घृतैक वेणी या तपस्विनी शकुंतलेपर्यंत तिची अनेक चित्रदर्शने त्याने घडविली होती. उमा महेश हा तर त्याचा आवडता चित्रविषय. रामजीवनातील हर्षामर्षाचे अनेक प्रसंगही त्याच्या तुलिकेने सजीव केले होते. वनातून वाटचाल करीत असता तमाल वृक्षांची सुगंधी पालवी खुडून यवांकुराप्रमाणे खुलणाऱ्या सीतेच्या गालांना शोभा देणारा अलंकार राम तिच्या कानात घालतो. मृगयेहून परत आल्यावर गोदेच्या काठावरील वेळूच्या बनात सीतेच्या अंकावर तो विसावतो. अशी कितीतरी भावगर्भ चित्रे त्याच्या चित्रशाळेत रसिकांना भुलवण घालीत असत. हे उत्तर मेघातील यक्षिणीचे करुणरम्य शब्दचित्र त्याने रंगांतही साकार केले होते. त्या चित्रातील विरहिणीच्या वेदनेची आसावरी रसिकांच्या हृदयाला विकल करीत असे. स्वरांच्या आरोहावरोहातून श्रोत्यांच्या हृदयांतील चित्कालांना जाग आणण्याची किमयाही त्याला साधली होती. त्याला संगीत हे सौंदर्याभिव्यक्तीचे शुद्ध माध्यम वाटे. रवींद्र म्हणतात, The true poets, they who are seek to express the universal beauty in the terms of music. कालिदासही आपली वैश्विक सौंदर्यानुभूती संगीतात व्यक्त करी. नृत्य, गीत या त्रयीवर त्याचा पूर्णाधिकार होता. नृत्यं, गीतं च वाद्यं च या त्रयीवर त्याचा पूर्णाधिकार होता. वीणेच्या झंकारातून तो कधी स्वरांचे श्रुतिसुखद विश्व उभारी, तर कधी मृदंगाच्या गंभीर ध्वनीतून नृत्याच्या लय तालाला सामर्थ्य प्राप्त करून देई. अनेकदा त्याच्या हाती या विविध माध्यमांतील सीमारेषा पुसट होत आणि शब्द संगीतरूप बने, चित्र शब्दरूप बने आणि संगीत मनोमय भावचित्रांची मालिका उभी करी. आजही आपल्याला याचा प्रत्यय येतो की त्याच्या शब्दांना रूप आहे, रस आहे, गंध आहे आणि नादही आहे. स्पर्श संवेदनांचा प्रत्यय तर तो जागोजागी आणून देतो. उज्जैनीच्या एखाद्या भूमिगत प्रासादात त्याचे रंगविश्व आजही प्रकाशाची वाट पाहत असेल काय? क्षिप्रेच्या तरंगांवर त्याचे कंठमाधुर्य आजही प्रतिध्वनित होत असेल काय? नूपुरांच्या रुणुझुणीला साथ देणारा त्याचा मृदंगध्वनी अजूनही कुठे घुमत असेल काय? एकांतात बसून त्याने छेडलेल्या वीणेच्या तारांचा झंकार महाकालाच्या गाभाऱ्यात अजूनही ऐकू येत असेल काय? कालिदास हे एक सौंदर्य साक्षात्काराचे प्रतीक आहे. ते एक मानवतेचे सुखस्वप्न आहे. ती एक कधी न सरणारी गोडी आहे. ती एक कधी न उतरणारी धुंदी आहे.
जिथे दिक्कालाच्या सीमा असीम सौंदर्यानुभूतीत विरून जातात, त्या अपार्थिव विश्वाचा सम्राट म्हणजे कालिदास त्याला स्थलकालाच्या मर्यादेत बसविणाऱ्या संशोधकांना वाकुल्या दाखवीत तो अनंताच्या शिखरावर उभा आहे. लेख समाप्त.